आई येऊ का ग? ये ना. झोपत होतीस? नाही का, तयारी करत होते. एक आनंदाची बातमी सांगायची होती. बोल ना. आत्ताच कळलं, म्हटलं तुझ्या कानावर लगेच घालावं. काय ते तरी बोल बस. अगं माझ्या पार्लरसाठी आणि इंदुवहिनीच्या बुटीकसाठी मी जागा बघत होते. हो का, मला बोलली नाहीस? नाही अगं, 1-2 जागा आवडल्या होत्या ना मला, म्हणून सहज चौकशी केली. तर त्या जागेच्या मालकाचा फोन आला होता आत्ताच. त्याला टर्म्स ओके वाटतंय. हो का? हो, म्हणजे फोनवर तरी हा व्यवहार झालेला आहे. वा, अभिनंदन, छानच झालं. खरंच छान झालंय. म्हणजे मला ना एक्साइटमेंटने आज झोप येईल की नाही असं वाटतंय. असं वाटतंय आत्ता त्या जागेवर जावं आणि काम सुरू करावं. आई, काहीतरी वेगळं झालंय ना काही. आपण काहीतरी वेगळं करतोय, या चक्रातनं बाहेर पडून काहीतरी करतोय. ह्याच्यात खूप समाधान वाटतंय मला. इतकी वर्ष का नाही केलं मी हे सगळं? जान्हवी नव्हती ना तुझ्या आयुष्यात तुला ही दृष्टी द्यायला. खरंच तुला सांगते आई, तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर ही लहान मुलगी आम्हाला का अक्कल शिकवती असं वाटलं असतं. पण जान्हवीचं तसं नाहीये. जान्हवीचा प्रत्येक मुद्दा विचारात घ्यावा असं वाटतं. मुख्य म्हणजे ती समंजस आहे. माणसांना लेबल्स लावत नाही. हा असाच आहे, ती तशीच आहे म्हणून झटकत नाही. तिला जे योग्य वाटतं त्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत राहते. जान्हवी म्हणते ना, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येत. ते खरंच आहे. आता हेच बघ ना, ती जेव्हा आपल्या घरात आली तेव्हा कमी जास्त प्रमाणात का होईना आपल्या सगळ्यांचाच तिला विरोध होता. पण तरी सुद्धा तिने आपल्या हिताचाच विचार केला. आणि आत्ताही तिच्याच पुढाकाराने सगळं घडतंय आई. म्हणजे आता ती जरी प्रत्यक्षात काही करत नसली ना तरी ती एनकरेजमेंट, पॉझिटिव्हिटी ही खूप महत्वाची आहे ना. मीही तोच विचार करत होते. काय परिस्थिती होती आणि आता काय झालीये. तिच्याशिवाय तुमचं पानही हलत नाही. तिचं कौतुक करताना जीभही थकत नाही तुमची. खरं म्हणजे आपल्या श्रीचं कौतुक करायला हवं. त्यांनी शोधला हिरा. आणि नशिबाने तोही असा नाहीये की बायकोचं कौतुक बघवत नाही. नाहीतर अशी माणसं असतात ना. आई, आपला श्री आणि जान्हवी अत्यंत आदर्श जोडपं आहे नाही. ते दोघं ना एकमेकांची खूप मोकळेपणाने बोलतात. त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी रोज देवाला प्रार्थना करते. आणि माझी खात्री आहे त्यांचा संसार नक्की सुखाचा होणार.